वसई तालुक्यातील जुचंद्र गावाच्या रांगोळी कलाकारांनी दिवाळी निमित्ताने भव्य रांगोळी प्रदर्शन भरवलं आहे। या रांगोळी प्रदर्शनातून विविध सामाजिक संदेश देण्यात आले। ऑपरेशन सिंदूर, अहमदाबाद येथील विमान दुर्घटना या घटनेची हुबेहूब रांगोळी साकारण्यात आलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। वसई तालुक्यातील जुचंद्र गावच्या कलाकारांनी दिवाळी निमित्त 3D अशा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या साकारण्यात आलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर आपण आता त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी उभा आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर जे ऑपरेशन सिंदूर आहे याची हुबेहूब रांगोळी जी आहे या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आणि या जर रांगोळ्या जर बघितल्या तर पूर्ण 3D रांगोळ्या असतील। त्याचबरोबर विमान क्रॅशची जी घटना होती ती घटना या ठिकाणी जिवंत चित्राच्या माध्यमातून रांगोळीतून साकारण्यात आलेली आहे। पूर्ण 3D रांगोळ्या या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत। आपण समोर जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक रांगोळ्या ज्या आहेत त्या ठिकाणच्या जुचंद्र गावच्या कलाकारांनी या ठिकाणी साकारलेल्या आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर ही रांगोळ काढलेले कलाकार आहेत। काय सांगाल आपण, कशा पद्धतीने ही संकल्पना आपल्याला सुचली आणि कशी काढली रांगोळ? ऑपरेशन सिंदूर जो या वर्षीचा मेन विषय होता की एका स्त्रीवर घटना जी घडली आणि ती घटना आणण्यासाठी सादर करण्यासाठी ज्या दोन स्त्रियांनीच पुढाकार घेतला। मी एक स्त्री आहे आणि मी त्या स्त्रियांना पाठिंबा एक त्यांचं नेतृत्व जे त्यांनी सिद्ध केलं त्यांना पाठबळ देण्यासाठी जो प्रयत्न थोडासा होता तो केला। कलाकार स्वतः यामध्ये सहभाग किंवा स्वतः नेतृत्व सिद्ध करत असतो। शासनाने फक्त कलाकारांना एक पाठबळ द्यावा। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर शासन स्तरावरून देखील या रांगोळी कलाकारांसाठी मदत देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे। त्यामुळे जे आहे जुचंद्र गावातील हे प्रदर्शन 26 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे आणि निश्चितच प्रेक्षकांनी ही रांगोळी पाहून वेगवेगळे सामाजिक संदेश घेण्याची संधी आता मात्र या ठिकाणी उपलब्ध आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप गायकवाड, वसई। हे रांगोळी प्रदर्शन ते माझ्याच शेजारच्या गावातलं जुचंद्र इथलं आहे। खरं म्हणजे गाव कलाकारांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे। मी सालाबादप्रमाणे इथे येतो आणि भेट दिल्यानंतर इथे एक विशेष आहे की पूर्ण रांगोळी कलाकार जे आहेत नवनवीन संकल्प तसेच सामाजिक संदेश हा त्यांचा आवर्जून असतो। आणि विशेष करून यावर्षी ऑपरेशन सिंदूर आहे आणि जो एअर इंडियाचं विमानाचा अपघात आहे तो दाखवला आहे। आणि दुसरं म्हणजे लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नामकरणासंदर्भात जो विषय अजून बाकी आहे त्या संदर्भात सुद्धा एक प्रवीण भोईर यांनी या कलाकारांनी मिळून एक रांगोळीचं प्रदर्शन केलं आणि त्याच्यात सुद्धा आम्ही सरकारला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला। जुचंद्र रांगोळीचं माहेरघर म्हटलं जातं आणि आपल्यानंतर प्रदर्शन बघितलं या प्रदर्शनामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतील, ज्यामध्ये निसर्ग असेल म्हणजेच रांगोळीचे प्रकार आहेत, ज्यामध्ये कडा रांगोळीपासून निसर्ग असेल, पोर्ट्रेट आहे आणि या प्रदर्शनामध्ये तुम्हाला 3D रांगोळ्या बघायला मिळतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।